नमस्कार मित्रांनो. संमोहन शास्त्रावर अर्थातच हिप्नॉटिझमवर आधारित आश्चर्य विज्ञान आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असलेल्या संमोहन उपचार एक वरदान या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आता संमोहन म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात काहीतरी वेगळी काळी जादू, वशीकरण, मोहिनी विद्या, लुटणं, फसवणं, नादी लावणं, अतिप्रसंग असे भलतेच विचार मनात येऊन जातात. कारण संमोहन हा विषय आजपर्यंतच्या संमोहन तज्ज्ञांना शास्त्रीय भाषेत सर्वसामान्यांना समजेल, आवडेल, रुचेल, पचेल अशा भाषेत मांडताच आलेला नाही. त्यांच्या सादरीकरणातून संमोहनाबाबतची कोडी उलगडली न जाता गैरसमजच आणखी जास्त वाढत गेले आणि एका चांगल्या विषयापासून आपला समाज दूर राहिला. आजचा हा व्हिडिओ प्रात्यक्षिकांसह आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्यापैकी प्रत्येकाला याची किती गरज आहे हे आपल्याला समजेल. जागतिक आरोग्य संघटनेने संमोहन उपचारांना एक शास्त्रीय उपचार पद्धती म्हणून जगभर कायदेशीर मान्यता दिलेली आहे. एवढंच नाही तर भारतात सुद्धा मानसोपचार तज्ज्ञांच्या अभ्यासक्रमात या उपचारांचा समावेश केला गेला. मित्रहो, आजच्या या धावपळीच्या, चढाओढीच्या व जीव घेण्या स्पर्धात्मक युगात भौतिक सुखसोयींची एवढी रेलचेल असून सुद्धा माणूस आपले मानसिक स्वास्थ्य हरवून बसला आहे. दैनंदिन जीवनात नोकरी, धंदा, व्यवसाय, नाती गोती, शेजार पाजार, मान अपमान, यश अपयश, शिक्षण, राजकारण, समाजकारण, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळता मानवी मनावर ताण निर्माण होतात. त्याचं रूपांतर पुढे विविध मानसिक आजारांमध्ये होतं. जसं की भीती, चिंता, काळजी, दडपण, धडधड, निराशा, उदासीनता, भास, भ्रम, तोत्रेपणा, निद्रानाश, विचित्र स्वप्न पडणं, निरुत्साह, आळस, कंटाळा, थकवा, न्यूनगंड, नकारात्मक विचार, अपयशाची भावना, व्यसन वगैरे वगैरे. जगणं, संसार, नाती गोती, खाणं पिणं, नोकरी, व्यवसाय कशातही यांचं मन लागत नाही. एक एक दिवस यांना एक एक वर्षासारखा वाटत असतो. मानसिक ताणांमुळे काहींच्या मनात आत्महत्येचे विचार येतात आणि काही तसा प्रयत्नही करून बघतात. मानसिक ताण वाढले की अंतर्स्रावी ग्रंथींमधून स्रवणाऱ्या स्रावांचं प्रमाण कमी जास्त होतं, बिघडतं. त्याच्यामुळे शारीरिक आजार निर्माण होतात. जसं की अर्धशिशी, डोकेदुखी, चक्कर येणं, फिट येणं, अकाली केस पांढरे होणं, केस गळणं, हाडांमधून आवाज येणं, डोकं दुखणं, ॲसिडिटी, गॅसेस, ढेकर, उलट्या, अंगदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, वैवाहिक समस्या, अंगाला मुंग्या येणं, तळपायांची आगाग होणं वगैरे वगैरे. मित्रांनो, अंतर्मनामध्ये जर आपण व्यवस्थित जर प्रोग्रामिंग केलं तर आपण सहज अशा समस्यातून कायमसाठी बाहेर येऊ शकतो. जसं की कोणत्याही गोष्टीला जर काही करायचं असेल तर त्याला गतीची गरज असते. ज्याप्रमाणे पाणी वाहत असतं आणि त्या पाण्यातून वीज निर्मिती होते, परंतु वीज तर ही मुळात पाण्यामध्येच तर होती. माणसाने फक्त त्याला गती देण्याचं काम केलं. तसंच ताकामधून लोणी तयार होतं, पण ते लोणी तयार करण्यासाठी त्याला गतीची गरज असते, त्याला विसळावं लागतं. ज्याप्रमाणे समुद्रमंथनामध्ये विषही बाहेर आलं आणि अमृतही बाहेर आलं, त्याला फक्त देवदेवतांनी घुसळण्याचं काम केलं. आणि ऊर्जा आपल्यामध्ये तुम्हाला कायमसाठी ते तरंग जर अनुभवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही. एक महत्त्वाचा मी कानमंत्र देतो आहे. मित्रांनो, आता तुम्ही ज्या अवस्थेत आहात आपल्या बॉडीमध्ये पहिला स्ट्रेस हा प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर दिसत असतो किंवा त्याच्या कपाळावरनं आपण त्याला ऑब्झर्व करत असतो. तो ताणतणावामध्ये आहे का, रिलॅक्स आहे की फ्रेश आहे. आता तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असाल, फक्त काही सेकंद तुम्हाला फक्त कपाळ जेवढं रिलॅक्स सोडता येईल तेवढं रिलॅक्स सोडायचं आहे. आणि जेवढं तुम्ही रिलॅक्स सोडाल, एक 30 सेकंद करून पहा. आताच्या आता तुमचे जे येणारे विचारे, जाणारे जे विचार आहेत ते पूर्णपणे शांत होऊन जातील. आणि हे टेक्निक आपल्याला दिवसभर वापरायचं आहे. आणि आपल्याला याच्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये राहणार आहोत. आणि प्रेझेंटमध्ये राहिल्यामुळे जी एनर्जी यूज होणार आहे ती पुरेपूर यूज होणार आहे. आणि सगळ्यांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त जर तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवायची असेल तर प्रेझेंटमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जेवढं तुम्हाला कपाळ रिलॅक्स सोडता येईल तेवढं दिवसभर रिलॅक्स सोडा. हे टेक्निक तुम्हाला केल्यानंतर कसं वाटतं आहे मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि असे नवनवीन अजून जर तुम्हाला काही वेगवेगळ्या ताणतणाव, प्रेशरमध्ये जर काही तुम्हाला त्रास असेल किंवा टेन्शन असेल तर असे वेगवेगळे
कमेंट्स मला तुम्ही टाकून द्या, त्याच्यावर मला उत्तर द्यायला आवडेल. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजेश वाळके या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.